मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्याकडे सगळं आहे? पैसा, नोकरी, कुटुंब, पण तरीही आत कुठेतरी एक रिकामेपणा आहे. हा आनंद जो तुम्ही शोधताय, तो बाहेर नाही, तो आत आहे. आणि आज आपण त्याचाच शोध घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत आध्यात्मिक आनंद याबद्दल. आध्यात्मिक आनंद म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही, फक्त ध्यान करणे नाही. हा एक अशी आंतरिक शांत आणि आनंदाची अवस्था आहे जी भौतिक समाधानाच्या पलीकडे जाते. बाहेर कितीही वादळ असलं तरी आत शांती असते. आज मी तुम्हाला सांगणार आहे 6 महत्वाची पावले जी तुम्हाला या अद्भुत आनंदाच्या जवळ नेतील. तर चला सुरू करूया. पहिली पायरी, आध्यात्मिक साधना विकसित करा. मित्रांनो, साधना म्हणजे खूप काळ ध्यानस्थ बसणे असं नाही. तुम्हाला जे आवडतं, ध्यान, प्रार्थना, योग, नामस्मरण, ते करा. मुख्य गोष्ट एकच, ते दररोज करा. जेव्हा तुम्ही नियमित साधना करतात, परमात्म्याशी एक सखोल नातं तयार होतं आणि त्या नात्यातूनच येतो खरा आनंद. दुसरी पायरी, आत्मजागरूकता आणि माइंडफुलनेस. जागरूकता म्हणजे या क्षणात असणे, फक्त या क्षणात. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमच्या संवेदना, त्यांना न्याय न देता फक्त पाहणे. हे खूप साधं वाटतं, पण प्रत्यक्षात खूप शक्तिशाली आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता, तेव्हाच तुम्ही नकारात्मकता सोडू शकतात आणि तेव्हाच येतो खरा बदल. तिसरी पायरी, आसक्ती सोडा, वैराग्य स्वीकारा. मित्रांनो, आपण गोष्टींशी किती जोडलेलो असतो ना. पैसे गेले, दुःख, नाती तुटली, दुःख, अपेक्षा पूर्ण झाली नाही, दुःख. वैराग्य म्हणजे सगळं सोडणं नाही. वैराग्य म्हणजे गोष्टीशी असणे, पण त्यांनी आपल्याला नियंत्रित न करू देणे. जे आहे त्यात समाधान. हेच वैराग्य, हेच स्वातंत्र्य. चौथी पायरी, सकारात्मक नातेसंबंध जोपासा. आपले नातेसंबंध म्हणजे आपल्या आत्म्याचा आरसा आहे. जे लोक तुम्हाला चांगले वाटतात, तुम्हाला उन्नत करतात, तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, त्यांना जवळ ठेवा, नेहमी जवळ ठेवा. कारण चांगले नातेसंबंध म्हणजे आयुष्याला अर्थ देणारे सोनेरी धागे असतात. पाचवी पायरी, इतरांची सेवा करा. मित्रांनो, जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो, त्या क्षणी आपल्याला स्वतःच्या समस्या किती लहान आहे वाटतात ना. सेवा म्हणजे मोठ्या संस्थेत स्वयंसेवा असेलच असं नाही. एखाद्या मित्राला मदत करणे, एखाद्या गरजूला पाणी देणे, हीच खरी सेवा आहे आणि यातूनच येतो खरा आंतरिक आनंद. सहावी आणि सर्वात शक्तिशाली पायरी, कृतज्ञता. रोज सकाळी उठल्यावर एकदा स्वतःला विचारा, मी कशासाठी कृतज्ञ आहे. जे आपल्याकडे नाही त्याबद्दल रडण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल आनंदी राहणे, हेच कृतज्ञतेचं रहस्य आहे आणि हेच रहस्य आहे आध्यात्मिक आनंदाचं. मित्रांनो, हा प्रवास एक दिवसाचा नाही. आध्यात्मिक वाढ ही आजीवन यात्रा आहे. एका वेळी एक पाऊल आणि स्वतःशी धीर धरा. आज एक वचन द्या स्वतःला, आजपासून मी माझ्या आत्म्याची काळजी घेईल. कारण जो आत शांत आहे, तोच खऱ्या अर्थाने सुखी आहे. धन्यवाद.